आज आपण बनवणार आहोत कोबी आणि कांद्याचं थालीपीठ। हे खूप छान लागतं। चला तर आपण मग याची रेसिपी बघूया। तर यासाठी मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ। तर यामध्ये मी ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि बेसनचं आणि गव्हाचं पीठ मी खूप कमी घेतलेलं आहे। ते बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तर आणि यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कोबी, कांदा, जिरं आणि लसूण। जिरं लसूण मी एकत्र ठेचून घेतलेलं आहे, हळद आणि मीठ आणि मग घालणार आहोत मिरची। तर आपण हे सगळं मिक्स करून घेणार। आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय, मी इथं ना कोबी आणि कांदा या दोन्हीला तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे। कांदा तर मी डायरेक्टली कच्चा आपण याच्यामध्ये घालू शकतो, पण कोबीला डायरेक्टली घातलं ना तर ते धपाटं छान लागत नाही। मग जे आपण थालीपीठ बनवतो ना ते थालीपीठ छान लागत नाही, वेगळंच लागतं ते। मी एकदा करून पाहिलेलं, ते छान नव्हतं। आणि मग नंतर मी याच्यामध्ये डाळ पण ॲड केलेली आहे। मला खूप आवडते डाळ किंवा कोणती तर भाजी बनवलेली असती ना ती याच्यामध्ये ॲड करायची थोडीशी, त्यानेही खूप छान टेस्ट येते। आणि जर स्पेशली तुमच्याकडे पिठलं बनवलेलं असेल ना तर ते जरी ॲड केलं ना खूप छान लागतं। आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सगळं मिक्स करून आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्या टाईपनं मळून घ्यायचं आहे त्याला। आणि 10 मिनटासाठी त्याला रेस्ट करू द्यायचं आहे, कारण कांदा कसा असतो थोडा घट्ट असतो, म्हणजे जाड असतो। तर त्याला 10 मिनिट रेस्ट दिले ना थोडासा मऊ पडतो तो आणि खाताना कचकच लागत नाही, मऊ लागतो आणि गोड गोड लागतो असा। आणि त्यानंतर आपण घेतलेला एक कपडा, त्याला ओलं करून घेतलेलं आहे आपण पूर्ण भिजवून, परत त्याचं पाणी पिळून काढलेलं आहे। आणि मग नंतर छोटेसे थोडे थोडे आपण गोळे तोडून त्याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत। आणि वाटीत मी हे पाणी घेतलेलं आहे ज्या की कपड्याला लावण्यासाठी। त्याच्याने काय आहे ना की हे थालीपीठ जेव्हा आपण तव्यावर घालतात ना तर ते व्यवस्थित परत कपडा रिटर्न येतो म्हणून। आणि मग हे अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे हळूहळू। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर तुमचं वाकडं तिकडं होईल आणि तुटलही, तर पण त्याने टेस्टवर काही प्रॉब्लेम फरक पडणार नाही। तर टेन्शन घेऊ नका, जसं इथे तसं बनवायचं ट्राय करा। इथं मी जाड तवा घेतलेला आहे आणि तवा गरम झालं की त्यावर थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आणि मग नंतर आपल्याला ह्या थालीपीठला हळूच असा अलगद कपड्यासगत उचलून ह्या तव्यावरती आपल्याला फ्लिप करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यावरती आणि मग कपडा काढून घ्यायचा। थोडंसं तेल घालायचं त्याच्या साईडनी, तर म्हणजे ते छान खरपूस भाजलं जाईल म्हणून। आणि नंतर असं एखादी लीड असेल तर तुमच्याकडे त्याने किंवा ताटलीनं तुम्ही ह्याच्यावरती झाकू शकता, जेणेकरून छान वाफवलं जाईल ते म्हणून। तोपर्यंत मी दुसरा धपाटाही बनवून घेतलेला आहे। आणि 2 मिनटाच्या नंतर आपल्याला त्याला झाकण काढून पाहायचं आहे की तो झाला आहे का नाही। आणि जर आपलं उलटणं असं छान मध्ये जात असेल खाली त्याच्या, तर समजून घ्यायचं की हे खालून नीट म्हणजे पकलेलं आहे म्हणून। आणि मग नंतर आपल्याला याला फ्लिप करून घ्यायचं आहे। आणि त्याच्या कलरवरून तर आपल्याला कळतंच की ते खूप छान प्रकारे खालून भाजलेलं आहे म्हणून। आणि नंतर दुसरा धपाटा पण मी बनवून घेतलेला आहे आणि त्यावरती मी तीळ टाकलेली आहे। तीळ डायरेक्टली हाताने दाबते तर ती हातालाच लागते, म्हणून आपल्याला हाताला पाणी लावून परत तिला दाबायचं आहे। आणि अशा प्रकारे सगळे माझे पराठे रेडी झालेले आहेत आणि मग हे खाण्यासाठी तयार आहेत। चला तर मग तुम्ही पण बनवून पहा की हे धपाटे कसे बनलेले आहेत आणि मला कमेंट करून नक्की कळवा। चल भेटूया नेक्स्ट रेसिपीसाठी।